अपघात आहे आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे सर्व प्रवासी सुखरूप असल्याचं कळतंय। आणि आता बघणार आहोत राज्य तसंच देश विदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत पहिल्यांदाच थेट युतीवर हल्लाबोल चढवला। अनेकांना वाटलं होतं युती होणार नाही, पण ते दोघेही सत्ता आणि पैशांसाठी लाचार असल्याचं म्हणत राज यांनी भाजप शिवसेनेवर सडकून टीका केली आहे। महाडमध्ये झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं काहीच केलं नाही, मग आघाडी फोडताना कार्ड कसं स्वाईप करता असा सडेतोड सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। राज ठाकरेंनी महाडच्या सभेत सरकारच्या मेक इन इंडियाच्या योजनेवर टीका केली आहे। स्वदेशी विमान निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या अमोल यादव यांना लालफितीचा फटका बसला, त्यांची व्यथा न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि राज ठाकरेंनी याच बातमीचा दाखला देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। मागील 7 दिवसांमध्ये गुगलवर राज ठाकरे हे सर्वात जास्त सर्च करण्यात आले। राज ठाकरेंना सर्च करणाऱ्यांचं प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचं दिसतंय। गुगलवर सर्च होण्याच्या बाबतीत राज ठाकरेंनी इतर नेत्यांना मागे टाकलंय, तर नेटकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या राज ठाकरेंना पसंती दिल्याचं दिसून येत आहे। शिवसेनेला पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रियांका चतुर्वेदींच्या रूपानं राष्ट्रीय चेहरा मिळालाय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही अशी खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना नोटीस पाठवली आहे। जैन मंदिराबाहेर शिवसेनेने मांस शिजवल्याचं विधान त्यांनी भुलेश्वर इथल्या भाषणात केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती। लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या रॅलीने जोर धरलाय। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीत मराठी बिग बॉस मधले कलाकार अवतरले। पुष्कर जोग, सई लोकूर, रेशीम टिपणीस आणि स्वप्नाली पाटील यांनी संजय निरुपम यांच्यासाठी रोड शो करत मतं मागितली। हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी थेट व्यायामशाळा गाठली आणि तिथल्या मशीनवर व्यायाम करत मतदारांना आरोग्याचे धडे देत मतदानासाठी सादही घातली। या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। भिवंडी लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। बदलापूर रेल्वे स्टेशनवर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला। सुरेश टावरे यांच्या प्रचारात मनसेचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते। दक्षिणेतील अभिनेता प्रकाश राज यांनी मोदींवर घणाघाती टीका केली। देशासाठी आपण पंतप्रधान निवडला होता, मात्र तो चोर निघाला आणि आम्हाला चौकीदाराची गरज नाही, कारण तो तर फक्त 15 ते 20 हजारांमध्ये मिळेल अशी तीव्र टीका त्यांनी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी प्रकाश राज यांनी मिरज, शिरोळे आणि इस्लामपूरमध्ये जाहीर सभा घेतल्या। बारामतीत जिंकणारच असा पुनरुच्चार भाजपनं केलाय। भाजप अध्यक्ष अमित शहांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात सभा घेतली। बारामतीत भाजप आणि पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही हे सांगण्यासाठी इथे आलोय अशा शब्दांमध्ये शहांनी पवारांना लक्ष्य केलंय। तर बारामतीच्या अमित शहांच्या सभेच्या आधीच राष्ट्रवादीच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन न दिल्यानं शहा यांच्या सभेत अमित शहा गो बॅक या घोषणा देण्याची या कार्यकर्त्यांची योजना होती, मात्र त्याआधीच या कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या बारामती दौऱ्यावर अजित पवारांनी टीका केली। शरद पवारांनी बारामतीचं नाव देशपातळीवर नेलं म्हणून पंतप्रधान अमित शहा मुख्यमंत्री बारामतीत आले, तर चंद्रकांत पाटीलही बारामतीत तळ ठोकून आहेत अशी टीका अजित पवारांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागलाय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोदींवर टीका करताना ते प्रसिद्धीसाठी उतावळे असल्याची टीका केली आहे। या प्रसिद्धीसाठी मग ते आईलाही वेठीला धरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय म्हणवण्याआधी भारतीय म्हणायला हवं होतं असा टोला मावळ लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी लगावलाय। विकास कामांविषयी बोलण्यासारखं काही नसल्यानंच पंतप्रधान जातीचं राजकारण करत असल्याची टीका पार्थ यांनी केली आहे। पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबातील कलहावर वेळोवेळी टीका केली होती आणि या त्यांच्या टीकेला पवारांनी यावेळी उत्तर दिलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयसिंग मोहिते पाटलांवर खोचक सवाल उपस्थित केलाय। मोहिते पाटलांचं संघीकरण होऊन त्यांना हाफ चड्डी आणि टोपीमध्ये बघायला मिळू नये म्हणजे झालं, आणि तसं झाल्यास स्वर्गात गांधीवादी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांना काय वाटेल असा सवालही पवारांनी उपस्थित केला।
भाजपचे चिटणीस राजन तेली हे कणकवलीतले शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे। गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन तेलींच्या निवासस्थानी जाऊन पाहुणचार स्वीकारला। राजन तेली हे शिवसेनेच्या ब्लॅकलिस्टमध्ये होते। अनेक वर्ष मत देऊनही मतदारसंघाच्या विकासासाठी अनंत गीतेंनी कोणतेही काम केले नसल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। गीते संसदेत तोंड उघडतात ते फक्त जांभई देण्यासाठी असा टोला देखील त्यांनी लगावलाय। ते तटकरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। पाडलसे धरणाला निधी द्यावा या मागणीसाठी आंदोलनकर्ते मागणी करत होते आणि आंदोलन करणाऱ्या या ठिकाणी धरण कृती समितीच्या 37 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोदी हे स्वतःला मागासवर्गीय असल्याचं सांगतात, मात्र त्यांनी मागासवर्गीयांसाठी काहीच केलं नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। भुसावळ येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते। पाणी प्रश्नावर लढली जाणारी ही शेवटची निवडणूक असेल। या पुढच्या निवडणुकीत इथला पाणी प्रश्न निकालात काढू असं आश्वासन माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांनी दिले। ते पंढरपूर तालुक्यातील भाळवणी इथल्या प्रचार सभेत बोलत होते। नरेंद्र पाटील यांनी प्रचारासाठी कराडमधल्या शिवाजी स्टेडियमवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी त्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडून बॅट हाती घेत फलंदाजीचा आनंदही लुटला। यानंतर नरेंद्र पाटील हास्य क्लबच्या लोकांसोबत सहभागी झाल्याचं देखील बघायला मिळालं। धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार, सुरुवात आम्ही केली आहे, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार असा विश्वास दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय। तर ओबीसी कमिशनला याआधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला असं मत देखील यावेळी जानकर यांनी व्यक्त केलंय। जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली। या सभेत दानवेंचे कधी काळचे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला। त्यांनी आपल्या शैलीमध्ये अर्जुन खोतकरांवरच विशेष प्रेम दर्शवलं। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सांगली लोकसभा निवडणुकीत 100% मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मॅरेथॉन आयोजित करण्यात आली। पुष्कराज चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली, तर आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरुवात झाली। शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे। संभाजी मालिकेत पन्हाळा गडावर विनापरवाना चित्रीकरण करत गड किल्ल्यांचं पावित्र्य राखत नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। राष्ट्रवादीच्या कॅप्टनला मोदींच्या बॉलरने त्रिफळाचीत होण्याची भीती असल्याचीच टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ते जळगावमध्ये उन्मेष पाटलांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते आणि या सभेत राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांची देखील फटकेबाजी बघायला मिळाली। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी भाजपकडून भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली। दुसरीकडे मालेगाव बॉम्बस्फोटातील एका पीडितानं थेट मुंबई इथे एनआयएच्या कोर्टात धाव घेऊन प्रज्ञा सिंग यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली आहे। त्यांचा जामीन रद्द करून त्यांना तुरुंगात पुन्हा पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे। सांगलीतील मिरजेमध्ये स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत अभिनेता प्रकाश राज उर्फ जयकांत शिकरे आले होते, तर मिरजेतून भव्य रॅली काढण्यात आली आणि विशाल पाटील यांना निवडून देण्याचं यावेळी आवाहन करण्यात आलं। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली। यावेळी संजय मामा शिंदेंना निवडणुकीची कुस्ती साधीसुधी नसून समोरच्याला चितपट केल्याशिवाय संपवायची नाही असं पवारांनी सांगितलं। दरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि त्यांना दिलेल्या उमेदवारीचा खासदार शरद पवार यांनी निषेध केला। हेमंत करकरे हे देशाचे सुपुत्र होते, त्यांनी देशासाठी बलिदान दिलं, त्यांच्याविषयी बोलणाऱ्या लोकांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाला राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा अधिकार नाही असंही पवार म्हणाले। खानदेशात पक्षात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात भाजपनं कारवाईची भूमिका घेतली आहे। नंदुरबारच्या डॉक्टर सुहास नटावदकरांपाठोपाठ आता धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांची देखील भाजपनं पक्षातून हकालपट्टी केली आहे आणि तसं पत्रच गोटे यांना पक्षानं पाठवलंय। धुळे येथे मनपाच्या निवडणुकीत गोटे यांनी बंडखोरी करत भाजप विरुद्ध दंड थोपटले होते। एसटी महामंडळातील वाहक आणि चालकानं प्रवाशाला चौकशी कक्षात नेहून या ठिकाणी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय।
चालकानं बस चौकात थांबवली नाही, त्यावरून प्रवाशानं बस का थांबवली नाही अशी त्याला विचारणा केली आणि यानंतर त्यानं प्रवाशाला बेदम मारहाण केली। हा संतापजनक प्रकार या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झाला। पारडी इथे आगीत होरपळून 5 जनावरांचा मृत्यू झाला। वर्ध्यातील गावठाणावर असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली। आगीनं मोठं रूप धारण केल्यानं गोठ्याबाहेर बांधलेल्या काही जनावरांना आगीचे चटके लागू लागले आणि जनावरं सैरावैरा पळू लागली, तर काही जनावरं खुंट्यावरून न सुटू शकल्यानं त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। गडचिरोलीमध्ये सध्या अवकाळी पावसाचं थैमान सुरू असून वादळी पावसामुळे दक्षिण भागातील परिसर झोडपून निघालाय। मुलचेरा तालुक्यातील अनेक घरं वादळी वाऱ्यामुळे पडली आहेत, तर 5 तालुक्यांचा वीज पुरवठा देखील बंद पडलाय, त्यामुळे या भागात नागरिकांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना सटाणा तालुक्यातील करंजाड इथे घडली आहे। बालाजी पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून 50,000 रुपये लुटले। दरोडेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। देशातल्या विविध 14 शेतमाल उत्पादनांना या ठिकाणी जीआरची एक वेगळी ओळख मिळाली आहे। वाणिज्य मंत्रालयाने ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। यामध्ये हिमाचल प्रदेशातला काळा जिरा, छत्तीसगडचं जिराफूल, ओडिशातली कंधमाल हळदीचा समावेश आहे आणि या जीआय टॅगमुळे देशातच नव्हे तर विदेशात देखील शेतमाल विक्रीसाठी आता मोलाची मदत या शेतकऱ्यांना होणार आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळंवेगळं महत्त्व आहे आणि या ठिकाणी निघणाऱ्या रथयात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना असून हा मान मिळवण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी या ठिकाणी गर्दी करत असतात। तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे। चैत्र यात्रेत तुफान गर्दीमुळे भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत। चैत्र यात्रेत नियोजनाचा अभाव दिसून आलाय। थोडक्यात चेंगराचेंगरीचा अनर्थ टळला अशी देखील माहिती मिळतेय। चैत्र पौर्णिमेनिमित्त एकीकडे कोल्हापुरात तर दुसरीकडे जेजुरीमध्ये चैत्र यात्रा पार पडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या डोंगरावर यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली, तर चैत्र यात्रेनिमित्त राजेशाही स्वरूपात दख्खनच्या राजाची पूजा बांधण्यात आली। जेजुरी गडावरही हजारो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण केली। राज्यभरातून अनेक ठिकाणांवरून भाविकांनी आपापल्या देवघरातील मूर्ती, देवाचे टाक देवभेटीसाठी आणले होते। तसंच अनेकांनी शिकरी काठ्या उत्सव मूर्तींच्या पालख्याही या ठिकाणी आणल्या होत्या। रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानींनी शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय। काल रात्री त्या साईबाबांच्या मंदिरात गेल्या होत्या। सोबतच नीता अंबानी या IPL मधील मुंबई इंडियन्स टीमच्या मालक आहेत, त्यामुळे त्यांनी साईंच्या समाधीवर निळी शाल चढवून साईंचरणी प्रार्थना केली। रत्नागिरी जिल्ह्यातील जालगाव लष्करवाडी इथल्या मरियाई देवीचा कलशारोहण पालखी मिरवणूक सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा मोठ्या भक्तिभावांच्या वातावरणात पार पडला। कलशारोहण पालखी सोहळ्यात महिला पुरुष मंडळी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। टीकेची झोड उठल्यानंतर आता अखेर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना उपरती झाली आहे आणि त्यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे। हे आपलं वैयक्तिक वक्तव्य असल्याचं साध्वी यांनी म्हणत आपण केलेलं विधान त्यांनी मागे घेतलंय। दरम्यान साध्वी यांनी हेमंत करकर यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सुतक संपवलं हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईच्या रस्त्यावर येऊन मतं मागू शकतील काय असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय। यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। बातम्या बघणार आहोत क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून। थोडक्यात कोलकाता नाईट रायडरला घरच्या मैदानात पराभूत करून बेंगळुरूनं IPLच्या 12व्या हंगामात दुसऱ्या विजयाची नोंद केली। विराट कोहली आणि मोईन अली यांच्या दमदार खेळीमुळे बेंगळुरूला कोलकातावर विजय मिळवता आला आहे। राजकुमार राव आणि कंगना रनौत यांची मुख्य भूमिका असलेल्या मेंटल हे या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झालाय। भारतीय मनोचिकित्सा संस्थेनं चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून निर्मात्यांना लवकरात लवकर शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे। सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या भारत या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलंय। हे पोस्टर सलमान खानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलंय।